आजच्या लेक्चरचा आपला विषय आहे बुद्ध तत्वज्ञानात दुःखमुक्ती संकल्पना। बुद्ध तत्वज्ञानात दुःखमुक्ती संकल्पना या अंतर्गत आपण आज अध्ययन करणार आहोत। जे जे धर्म स्थापन झाले त्या सर्वच धर्माचा जो उद्देश आहे, काय उद्देश आहे? दुःखमुक्ती, की माणूस हा दुःखातून मुक्त झाला पाहिजे। तर मग जी दुःखमुक्ती आहे या दुःखमुक्तीला ती लोक मोक्ष असं म्हणतात। मोक्ष म्हणजे काय? की दुःखातून मुक्त होणे। दुःखातून मुक्त होणे म्हणजे त्याला त्या लोकांनी मोक्ष असं म्हटलेलं आहे। तर आपण हिंदू धर्मातही पाहतो तिथेही मोक्ष संकल्पना आहे की नाही। त्यानंतर मुस्लिम धर्मात पण मोक्ष संकल्पना आहे, शीख धर्मात असेल किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये असेल। प्रत्येक धर्मामध्ये माणसाला दुःखमुक्त करण्याची किंवा ज्याला मोक्ष म्हणतात ही संकल्पना सांगितलेली आहे। बुद्ध काळामध्ये सुद्धा जे काही विविध धर्म किंवा संप्रदाय अस्तित्वामध्ये होते त्या सर्व धर्म आणि संप्रदायात सुद्धा मोक्ष ही संकल्पना होती। बुद्ध तत्वज्ञानामध्ये त्याला आपण निब्बान असं म्हणतो है ना। म्हणजे जे मोक्ष इतर संप्रदायामध्ये सांगितलेले आहे त्याच मोक्षाला बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपण काय म्हणतो? निब्बान। म्हणून इतर धर्म किंवा संप्रदायामध्ये सांगितलेली दुःखमुक्ती आणि बुद्ध तत्वज्ञानामध्ये सांगितलेली दुःखमुक्ती म्हणजे मोक्ष किंवा निब्बान काय आहे, त्याचा तुलनात्मक आपण थोडासा या ठिकाणी अभ्यास करूया। कारण या बाबतीमध्ये खूप कन्फ्युजन झालेलं आहे, खूप कन्फ्युजन आहे। त्यामुळे आपण या संकल्पनेच्या बाबतीत दुःखमुक्ती काय आहे बुद्ध तत्वज्ञानामध्ये क्रिस्टल क्लिअर आपण समजून घेतलं पाहिजे। तर सुरुवातीला बुद्ध तत्वज्ञानात दुःखमुक्ती संकल्पना हे समजून घेण्यापूर्वी बुद्ध काळात किंवा बुद्धांच्याही अगोदर जे काही विविध संप्रदाय होते, धर्म होते, पंथ होते, तर त्या संप्रदायात किंवा पंथामध्ये दुःखमुक्ती कशा पद्धतीची सांगितलेली होती त्याचं अगोदर आपल्याला अध्ययन करावं लागेल। नेमकं जे त्यांनी कोणता म्हणजे त्या संप्रदायामध्ये दुःखमुक्ती काय आहे, त्यांनी सांगितलेला मोक्ष काय आहे, किंवा ज्याला ते निब्बान असं म्हणतात। कारण बरेचसे पंथ तेव्हा निब्बान शब्द वापरायचे। बुद्धाच्याही अगोदर जे संप्रदाय होते ते निब्बान शब्द वापरायचे। त्यामुळे बुद्ध तत्वज्ञानातील दुःखमुक्ती ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी हे जे काही बाकीचे संप्रदाय आहेत या संप्रदायातील दुःखमुक्ती काय आहे किंवा जे लोक त्याला मोक्ष म्हणतात काय आहे किंवा निब्बान म्हणतात ते काय आहे हे अगोदर आपण समजून घेणं गरजेचं आहे। आणि मग त्यानंतर बुद्ध तत्वज्ञानातील दुःखमुक्ती म्हणजे निब्बान म्हणजे काय हे आपण त्यानंतर तुलनात्मक आपण त्या ठिकाणी अभ्यास करूया। तर बुद्ध काळामध्ये जे काही विविध संप्रदाय होते, विविध धर्मपंथ होते, जे दुःखमुक्ती उपदेश करायचे, मोक्ष प्राप्तीचा उपदेश करायचे, त्याला ते निब्बान म्हणतात, मोक्ष म्हणतात, दुःखमुक्ती म्हणतात। तर मुख्यतः निब्बान, मोक्ष किंवा दुःखमुक्तीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण 4 विचारधारा बुद्ध काळामध्ये होत्या। बुद्ध काळामध्ये जे काही विविध विचारधारा होत्या दुःखमुक्तीच्या संदर्भात, निब्बानाच्या संदर्भात किंवा मोक्षाच्या संदर्भात, या मुख्यतः ह्या 4च विचारधारा होत्या। पहिली विचारधारा आहे लौकिक निब्बान किंवा लौकिक दुःखमुक्ती। दुसरी विचारधारा आहे यौगिक निब्बान किंवा यौगिक दुःखमुक्ती। तिसरी विचारधारा आहे ब्राह्मणी निब्बान किंवा ब्राह्मणी दुःखमुक्ती। आणि चौथा आहे औपनिषेदिक निब्बान किंवा औपनिषेदिक दुःखमुक्ती। मुख्यतः या 4 विचारधारा दुःखमुक्तीच्या संदर्भामध्ये बुद्ध काळामध्ये प्रचलित होत्या। तर या विचारधारा कोणत्या प्रकारचं तत्वज्ञान स्पष्ट करतात, कोणत्या प्रकारे दुःखमुक्ती सांगतात ते आपण या ठिकाणी बघूया। पहिला आहे लौकिक निब्बान।
लौकिक निब्बाण. लौकिक निब्बाण, लौकिक याचा अर्थ होतो जे जीवन आपण जगत आहोत या ठिकाणी, जे आपण जीवन जगतो अगदी सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही आपण क्रियाकर्म करतो, काम करतो, तर या सगळं जीवनाला लौकिक असं जीवन म्हटलेलं आहे, लौकिक जीवन असं म्हटलेलं आहे. तर जे काही पंथ लौकिक प्रकारचा निब्बाण सांगायचे, लौकिक मोक्ष, तर या तत्वज्ञानामध्ये असं सांगितलं जायचं की हे जे जीवन आहे हे एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा हे जीवन मिळत नाही. म्हणून या जीवनाचा आनंद लुटा, खा प्या मजा करा, हे जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. तर अशा प्रकारे लौकिक निब्बाणामध्ये हे तत्वज्ञान विषद केलेलं आहे. काय करायचं तुम्ही? खा प्या मजा करा, म्हणजे हे जीवन पुन्हा तुम्हाला प्राप्त होणार नाही. तर लौकिक निब्बाणाचं पहिलं जे सूत्र होतं, खा प्या मजा करा. लौकिक निब्बाण स्पष्ट करणारे संप्रदाय लोकांना अशा प्रकारे सांगत असत की हे जीवन परत मिळणार नाही, जीवनाचा आनंद लुटा, खा प्या, जीवनाचा आनंद लुटा, मजा करा, कारण यामध्येच माणसाचं खरं सुख आहे. ना, कारण यामध्येच माणसाचं खरं सुख आहे. मग जर आपण या लौकिक निब्बाणाचा जर विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की जर आपण आपल्या जीवनामध्ये अध्यात्माला महत्त्व देत नाही, आध्यात्मिक धार्मिक त्याला महत्त्व देत नाही, हेच आहे ना ते, फक्त खायचं प्यायचं मौज करायचं असं जर जीवन सुरू झालं तर एक दिवस आपल्या जीवनामध्ये जडत्व निर्माण होते. खाऊन पिऊन फक्त सुस्त बसून राहायचं, जडत्व निर्माण होते आणि हे जडत्व माणसाला दुःख देते. बरोबर आहे की नाही? म्हणजे या मार्गाने जर तुम्ही गेलात तर एक दिवस तुमच्या जीवनामध्ये दुःख हमखास येणारच आहे, दुःखमुक्ती नाही आहे. बरोबर आहे? आणि हेवीनेस वगैरे खा पी के मजा करना, उसमें परम सुख नाही आहे ना. जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे कशामध्ये? फक्त खाण्यापिण्यामध्ये. म्हणजे आपलं जीवन याच्यामध्ये बर्बाद होत चाललेलं आहे, ज्याच्यामध्ये अध्यात्माला स्थान नाही आहे. एखादा व्यक्ती जर फक्त खाणे पिणे मौज मजा करणे एवढंच करत असेल तर एक दिवस त्याच्या जीवनामध्ये जडत्व निर्माण होईल, म्हणजे त्याचं शरीर पण असं जडत्व ग्रहण करेल, ते दुःख आहे. म्हणजे याही मार्गामध्ये माणसाला परमनंट सुख मिळत नाही, ज्याला म्हणतो चिरकालचं सुख, स्थायी सुख माणसाला मिळत नाही. म्हणजे या लौकिक निब्बाणामध्ये ज्याला आपण धर्म म्हणतो, धार्मिकता म्हणतो, आध्यात्मिकता म्हणतो, याला बिलकुल स्थान नाही आहे. या लौकिक निब्बाणामध्ये आध्यात्मिक गोष्टीला बिलकुल स्थान नाही आहे. खा प्या मजा करा एवढंच फक्त सांगायचं आहे. तुम्ही याचा जर विचार केला, म्हणजे एखाद्या व्यक्ती, समजा तुम्ही आज भरपूर पोट भरून नाश्ता केला, दुपारी परत तुम्हाला भूक लागते. बरोबर आहे ना? तुम्ही दुपारी परत जेवण करा, पोट भरून जेवण करा, संध्याकाळी परत भूक लागते, दुसऱ्या दिवशी परत भूक लागते. म्हणजे ही जी भूक आहे आपली भौतिक भूक, तुम्ही जेवढी शमवण्याचा प्रयत्न कराल तेवढी ती भूक अजून वाढत जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे जेवढी भूक तुम्ही संपवण्याचा प्रयत्न कराल, पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, ती भूक पुन्हा पुन्हा वाढत जाईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी भूक आहे भौतिक भूक कधीही शमत नाही, ती भूक कधी शमत नाही. इव्हन माणूस मरणाला टेकलेला आहे, आता मरणार आहे तरी पण त्याची भूक शमत नाही. भौतिक गोष्टींबद्दल खाणे पिणे ऐशो आराम प्रॉपर्टी पैसा धन दौलत आहे ना, शमते का? नाही शमत. आणि ते दुःख आहे, ते दुःखाचं आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये भौतिक जी भूक आहे शमत नाही, भौतिक भूक कधीही शमत नाही, पुन्हा पुन्हा भूक वाढत जाते आणि हे माणसाच्या दुःखाचं कारण आहे. म्हणजे याचाच अर्थ आहे की लौकिक निब्बाण हे सुद्धा स्थायी स्वरूपाचं सुख देऊ शकत नाही, त्याला स्थायी स्वरूपाची दुःखमुक्ती देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे बुद्ध काळामध्ये लौकिक निब्बाण सांगणारे सुद्धा काही पंथ होते. यौगिक निब्बाण या शब्दामध्येच याचा अर्थ तुम्हाला समजेल. यौगिक म्हणजे योग,
योगी असतो ना, योगी तपस्वी, संसार का त्याग करते हैं वो, और दूर दरिया में जाकर ध्यान साधना तप वगैरह करते हैं ना, वज्र तपश्चर्या करते हैं. यौगिक म्हणजे योगी, एखादा तपस्वी. तर काही पंथ यौगिक निब्बाण सुद्धा सांगित असत. तर त्यांचं तत्वज्ञान असं होतं की घरदाराचा त्याग करा, संसाराचा त्याग करा, समाजाचा त्याग करा, आणि कुठे जा, एकदम जंगल खोऱ्यामध्ये पहाडांमध्ये जा, तिथे जाऊन तपश्चर्या करा, योग करा. अशा प्रकारचं तत्वज्ञान या यौगिक निब्बाण संकल्पनेमध्ये सांगितलं जात होतं. तर आपण जर याचा विचार केला यौगिक निब्बाण, तर यौगिक निब्बाण याचा अर्थ होतो योगी, तपस्वी. आणि या संकल्पनेत सांगितल्याप्रमाणे माणसाला जर दुःखमुक्त व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, या संसाराचा त्याग करावा लागेल, संसार परागमुख व्हावं लागेल, म्हणजे संसाराचा त्याग करावा लागेल. बरोबर आहे की नाही. जर आपण या यौगिक निब्बाणाचा विचार केला की जर तुम्हाला दुःखमुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, संसारापासून परागमुख व्हावं लागेल. म्हणजे घर दार संसार समाज या सर्वांना सोडून तुम्हाला परागमुख होऊन तुम्हाला जंगल दऱ्या खोऱ्यामध्ये जाऊन पहाडांमध्ये जाऊन तिथे तुम्हाला योग करावं लागेल. तर मग जोपर्यंत तुम्ही योग करता, जोपर्यंत तुम्ही योगामध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला सुख मिळते, बरं वाटते. पण जेव्हा तुम्ही पुन्हा संसारामध्ये येता, समाजामध्ये येता, लोकांमध्ये येता, मग तेव्हा तुम्ही परत दुःखी होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही योगामध्ये आहात तोपर्यंतच तुम्हाला सुख प्राप्त होते. तुम्ही योग साधना सोडली, परत संसारामध्ये आले तर तुम्ही परत दुःखी होता. म्हणजे याचाच अर्थ असा की यौगिक निब्बाण संकल्पनेमध्ये सांगितलेलं जे निब्बाण आहे ते सुद्धा माणसाला परम सुख देऊ शकत नाही, परमनंट सुख देऊ शकत नाही. म्हणजे जोपर्यंत तो योग साधना करतो, तपश्चर्या करतो, तोपर्यंतच माणसाला सुख मिळते. पण जेव्हा तो परत संसारामध्ये येतो तो परत दुःखी होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की यौगिक निब्बाण सुद्धा माणसाला परमनंट स्थायी सुख देऊ शकत नाही. तेव्हा या दोन्हीचा जर तुम्ही विचार केला, दोन्हीचा, तर पहिला जे लौकिक निब्बाण संकल्पना आहे ही सुद्धा अस्थायी आहे, माणसाला स्थायी सुख देऊ शकत नाही. आणि यौगिक निब्बाण जे आहे ते सुद्धा माणसाला स्थायी सुख देऊ शकत नाही, परमनंट सुख देऊ शकत नाही. जर खरंच जर समा या संकल्पनेनुसार जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला संसार सोडावा लागेल ना. मग सगळे जर संसार सोडतील तर संसार तर शून्य होऊन जाईल, संसारामध्ये कोणीच राहणार नाही, सगळेच जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये जातील. आणि त्यातल्या तर महिलांचा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, महिला कशी काय राहू शकतील, आहे की नाही. म्हणजे हे सर्वांना सारखं सुख देऊ शकत नाही, हे अस्थायी स्वरूपाचं सुख आहे. आणि म्हणून ह्या दोन्हीही ज्या संकल्पना आहेत ह्या दोन्हीही संकल्पना माणसाला परमनंट सुख किंवा परमनंट दुःखमुक्ती, चिरकाल दुःखमुक्ती देऊ शकत नाही. याचा अर्थ जीवनाचे हे दोन टोक आहेत, हे जीवनाचे दोन टोक आहेत. पहिला टोक खा प्या मजा करा, आणि दुसरं टोक की संसाराचा त्याग करा, वज्र तपश्चर्या करा, योग करा, साधना करा, जंगल खोऱ्यामध्ये जाऊन, हे दुसरं टोक आहे. बरोबर आहे की नाही. धम्मचक्क पवतन सुत्त तुम्ही वाचलं असेल तर धम्मचक्क पवतन सुत्तामध्ये भगवान बुद्ध सुरुवातीला स्टार्टिंगमध्ये ह्या दोन संकल्पनांना स्पष्ट करतात. सुरुवातीलाच काय सांगतात, द्वे मे भिक्कवे अंता पब्ब जितेन न सेवितब्बा. धम्मचक्क पवतन सुत्तामध्ये हे बुद्धाचं वचन आहे. द्वे मे भिक्कवे अंता पब्ब जितेन न सेवितब्बा. सेवन करू नये, न सेवितब्बा. कशाचं सेवन करू नये, द्वे मे भिक्कवे अंता. अंता म्हणजे अंत, दोन टोक, हे एक टोक हे एक टोक, या दोन अंतांचं सेवन करू नये. कोणी, पवजितांनी. प्रवजित जे असतात धम्म अनुयायी त्यांनी न सेवितब्बा. कोणते दोन अंत आहेत, हे पहा, हा पहिला टोक, पहिला टोक म्हणजे खा प्या मजा करा, हे पहिलं टोक आहे. आणि दुसरं टोक जीवनाचं
की सगळं सोडून द्या, घरदार सोडा, संसार सोडा, समाज सोडा, परिवार सोडा, जंगलखोऱ्यात जा, ध्यान साधना करा, तपश्चर्या करा, देहदंड करा. हे दुसरं टोक आहे. भगवान बुद्ध काय सांगतात? द्वे मे भिक्कवे अंता. हे दोन अंत, द्वे म्हणजे दोन, हे दोन अंत, द्वे मे भिक्कवे अंता पब्ब जितेन न सेवितब्बा. ह्या दोन्हीही अंतांचा, ह्या दोन्हीही मार्गाचं सेवन करू नये. म्हणजे सरळ सरळ आहे की भगवान बुद्धांनी ह्या दोन्हीही संकल्पना नाकारलेल्या आहेत. बुद्धाने हे सांगितलेलं आहे, याचा अर्थ की बुद्ध काळामध्ये दोन संकल्पना सुस्पष्ट अस्तित्वामध्ये होत्या. म्हणून भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य किंवा मध्यम मार्गाचा उपदेश करण्यापूर्वी हे सांगितलेलं आहे, या दोन अंतांचा त्याग करा भिक्खूंनो. मग कशाचा स्वीकार करा? एततं तव भिक्कवे मध्यमा पटीपदा अथ्थी. अनुत्तरशा मध्यम मार्गाचा अवलंब करा. मग तो मध्यम मार्ग कोणता आहे? मग तो बुद्धानंच पुढे स्पष्ट केलेला आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं. ह्या दोन्हीही संकल्पना आपल्याला न सेवितब्बा, त्याचं सेवन करायचं नाही, याचा आपल्याला त्याग करायचा आहे. त्यानंतर ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषदिक निब्बाण. ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषदिक निब्बाण ह्या दोन्हीही निब्बाण संकल्पना जवळपास सारख्याच आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही विशेष असा काही फरक याच्यामध्ये नाही आहे. ब्राह्मणी निब्बाण म्हणजे जे ब्राह्मणांद्वारा कथन केलेलं आहे त्याला ब्राह्मणी निब्बाण म्हटलेलं आहे. औपनिषदिक निब्बाण म्हणजे जे काही उपनिषदे जे लिहिल्या गेली होती, उपनिषदे वगैरे, या उपनिषदांमध्ये लिहिलेलं जे निब्बाण आहे मोक्ष, त्याला औपनिषदिक निब्बाण असं म्हटलेलं आहे. या दोन्हीचा जर विचार केला तर दोन्हीचं निब्बाण विषयक तत्वज्ञान, दुःखमुक्ती विषयक तत्वज्ञान जवळपास सारखंच आहे, काही विशेष फरक नाही आहे. तर यामध्ये पहिलं तत्वज्ञान सांगितलेलं आहे की माणसाच्या इथं आतमध्ये काय आहे? आत्मा आहे. आत्म्याचं अस्तित्व यांच्यामध्ये मान्य केलेलं आहे की शरीरामध्ये आत्मा आहे आणि हा आत्मा कसा आहे? आत्मा अमर आहे. आत्मा अमर आहे म्हणजे आपलं हे शरीर जरी मृत्यूला प्राप्त झालं परंतु आत्मा कधीही मृत्यूला प्राप्त होत नाही. आत्मा मरत नाही, आत्मा अमर आहे. तो एक शरीर सोडतो, लगेच दुसरं शरीर ग्रहण करतो, म्हणजे त्याचा जो पुनर्जन्म होतो असं यामध्ये सांगितलेलं आहे. जन्म, मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, जन्म, पुनर्जन्म असं करत करत जेव्हा एका जन्मामध्ये हा आत्मा स्वर्गामध्ये म्हणजे त्या आत्म्याला स्वर्ग प्राप्ती होते, स्वर्गात जातो, परत जन्म होणार नाही. आत्मा सरळ कुठे चालला? स्वर्गात चालला. स्वर्गात गेल्यानंतर ब्रह्मदेव त्याचा निर्णय घेतो, तो मुक्त करतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही. याच आत्म्याच्या मोक्ष प्राप्तीला ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषदिक निब्बाण असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आत्म्याचं अस्तित्व मान्य करून आत्मा हा अमर आहे, जन्म पुनर्जन्म त्याचा परत परत होतो आणि एका जन्मात तो पूर्णतः जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो, आत्म्याचा मोक्ष होतो, त्यालाच खऱ्या अर्थाने त्यांनी निब्बाण असं म्हटलेलं आहे. ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषदिक निब्बाण या दोन्ही संकल्पनामध्ये अशा प्रकारचे विवेचन करण्यात आलेलं आहे. आता जेव्हा आपण बुद्ध तत्वज्ञानाचा विचार करतो, हे तर क्लिअर झालं ना, हे दोन निब्बाण संकल्पना क्लिअर झाल्या. तर जेव्हा आपण बुद्ध तत्वज्ञानाचा विचार करतो तेव्हा बुद्धानं तर आत्मा नाकारलेला आहे, बरोबर आहे की नाही? बुद्धाने आत्मा नाकारलेला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही संकल्पनांना, या दोन्ही निब्बाण संकल्पनेंना म्हणजे काय म्हणता येईल की यांचा त्याग करण्यासाठी भगवान बुद्धांना जास्त उपदेश करायची गरज पडली नाही, कारण बुद्ध हे अनात्मवादी होते. त्यामुळे बुद्धाने जे ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषदिक निब्बाण या दोन्ही निब्बाणाचा अगोदरच त्याग केले, कारण बुद्ध हे आत्मा मानित नाही. म्हणजे यामध्ये आत्मा नावाची अशी काही वस्तू आहे हे बुद्ध तत्वज्ञानामध्ये मान्य नाही आहे. त्यामुळे साहजिकच ब्राह्मणी निब्बाण आणि औपनिषदिक निब्बाण या दोन्ही निब्बाण संकल्पना बुद्धानं त्यागलेल्या आहेत. ठीक आहे.
तर अशा प्रकारे बुद्ध काळामध्ये या 4 प्रकारच्या निब्बाण संकल्पना अस्तित्वामध्ये होत्या. जेव्हा आपण या 4ही निब्बाण संकल्पनाचा अभ्यास केला, याची तुलना केली, मग त्यानंतर जेव्हा आपण बुद्ध तत्वज्ञानाकडे वळतो की बुद्ध तत्वज्ञानात सांगितलेलं जे निब्बाण आहे किंवा दुःखमुक्ती आहे, मग ही दुःखमुक्ती काय आहे? ही सुद्धा दुःखमुक्ती नाही आहे, कारण हे सुद्धा अस्थायी आहे. ही सुद्धा दुःखमुक्ती नाही आहे, कारण ही अस्थायी आहे. आणि आत्म्याचं जे अस्तित्व मान्य करणं हे बुद्ध तत्वज्ञानाला मान्य नाही आहे. या 4ही निब्बाण संकल्पनांचा त्याग करून भगवान बुद्धांनी जी निब्बाण संकल्पना स्पष्ट केलेली आहे, बुद्ध तत्वज्ञानात जी दुःखमुक्ती सांगितलेली आहे, ती दुःखमुक्ती म्हणजे बुद्ध सांगतात, भगवान बुद्धांनी त्याला निब्बाण असं म्हटलेलं आहे. निब्बाण. आणि बुद्ध तत्वज्ञानातील निब्बाण संकल्पनेमध्ये मुख्यतः 3 विचारांचा अंतर्भाव होतो. मुख्यतः 3 विचारांचा अंतर्भाव होतो निब्बाण संकल्पनेमध्ये. पहिलं, भगवान बुद्धांनी दुःखमुक्ती म्हणजे निब्बाण स्पष्ट करताना या संकल्पनेमध्ये मुख्यतः 3 विचारांचा अंतर्भाव केलेला आहे. पहिलं आहे मनुष्य प्राण्याचे सुख. दुसरं आहे जिवंतपणा. आणि तिसरं आहे विकारांचे शमन. ठीक आहे. हे लक्षात आलं? बघा, या 4ही निब्बाण संकल्पनांचा त्याग करून जेव्हा बुद्ध तत्वज्ञानामधलं निब्बाण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर सुरुवातीला हे 3 विचार आपण समजून घेतले पाहिजे की बुद्ध तत्वज्ञानामध्ये ज्याला दुःखमुक्ती म्हटलेलं आहे, निब्बाण म्हटलेलं आहे, यामध्ये या 3 विचारधारांचा अंतर्भाव होतो. पहिला आहे मनुष्य प्राण्याचे सुख. आपण जे मनुष्य प्राणी आहोत, या मनुष्य प्राण्याचं सुख याला भगवान बुद्धाने महत्त्व दिलेलं आहे. मनुष्य कसा सुखी होईल, मनुष्याच्या जीवनामध्ये भेडसावणारे जे काही अडचणी आहेत, दुःख आहे, हे कसं नष्ट करता येईल, मनुष्य जीवन कसं सुखी करता येईल, हा पहिला विचार बुद्धांच्या निब्बाण संकल्पनेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. दुसरा विचार आहे जिवंतपणा. जिवंतपणा म्हणजे मेल्यानंतर नाही, जे सुख आपण प्राप्त करणार आहोत ते मेल्यानंतर नाही. जसं इथे सांगितलेलं आहे, मेल्यानंतर आत्म्याचा मोक्ष, हे नाही आहे. जिवंतपणी म्हणजे ह्याच जीवनामध्ये जिवंतपणी माणसाचं सुख, आपल्या मनुष्य प्राण्याला सुखी करता आलं पाहिजे. मेल्यानंतरचं सुख सांगितलेलं नाही आहे. ती ही दुसरा महत्त्वाचा विचार बुद्ध निब्बाण संकल्पनेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. आणि तिसरं आहे विकारांचं शमन. म्हणजे मनुष्य सुखी कधी होईल, जेव्हा मनुष्याच्या चित्तातील जे विकार आहेत, विकार जोपर्यंत हे विकार संपूर्णपणे शमत नाहीत, नष्ट होत नाही, तोपर्यंत माणसाला परमनंट, चिरकाल, स्थायी परमनंट सुख प्राप्त होणार नाही. ह्या 3 गोष्टी मुख्यतः अंतर्भूत आहेत. मग भगवान बुद्ध ह्या विकारांच्या बाबतीमध्ये सांगतात की नेमके विकार कोणते कोणते आहेत. तर भगवान बुद्धांनी हे जे चित्त विकार आहेत, या चित्त विकारांचा 3 भागामध्ये त्याला विभाजित केलेला आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या निब्बाण संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाचा बिंदू आहे विकारांचं शमन होणं. चित्तामध्ये असलेले जे काही विकार आहेत, अकुशल संस्कार आहेत, यांचं शमन होणं तेच खऱ्या अर्थाने निब्बाण आहे, तेच खऱ्या अर्थाने माणसाची दुःखमुक्ती आहे. तर जेव्हा विकारांचं शमन होणं आपण या ठिकाणी पाहतो, तर भगवान बुद्धांनी या विकारांना 3 भागामध्ये विभाजित केलेलं आहे. पहिला आहे तृष्णा. पहिला आहे तृष्णा,
आणि या तृष्णेमधून उत्पन्न होणारा लोभ किंवा कामुकता, म्हणजे मला पाहिजे, मुझे चाहिए, तृष्णा आहे नाही, मुझे चाहिए, मला पाहिजे, हा लोभ आहे, कामुकता आहे. तर पहिला विकार असा आहे, पहिला जो विकार आहे तृष्णा, त्यामधून उत्पन्न होणारा लोभ आणि कामुकता. दुसरा जो विकार आहे ते आहे वितृष्णा, म्हणजे ही तृष्णा म्हणजे पाहिजे, आणि वितृष्णा म्हणजे नाही पाहिजे, वितृष्णा. आणि या वितृष्णेतून उत्पन्न होणारा तिटकारा करणे, नाही पाहिजे मला, तिटकारा करणे किंवा द्वेष करणे. वितृष्णेतून उत्पन्न होणारा तिटकारा आणि द्वेष आणि अविद्या म्हणजे अज्ञान, या जीवनाबद्दलचं असलेलं अज्ञान, या अज्ञानातून उत्पन्न होणारा जडत्व किंवा मूर्खता, किंवा आणखीन एक शब्द वापरलेला आहे मोह. तर अशा प्रकारे या तीन म्हणजे अशा प्रकारे विकारांचं 3 भागामध्ये विभाजित करून भगवान बुद्ध स्पष्ट करतात. तिटकारा करणे, तिरस्कार करणे म्हणजे हे पुरस्कार करणे आणि तिरस्कार करणे. भगवान बुद्धांनी मानवी जीवनाला दुःखमय बनविणाऱ्या, मानवी जीवन दुःखाकडे घेऊन जाणाऱ्या या 3 विकारांचा, म्हणजे या लोभ, द्वेष आणि मोह, या मुख्य 3 विकारांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि बुद्ध आणखी स्पष्ट करतात की आपलं हे जे मनुष्य जीवन आहे, कारण आपल्याला काय साधायचं आहे, दुःख मुक्ती. तर दुःख मुक्तीच्या अगोदर दुःख काय आहे हे समजलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. तर दुःख काय आहे, तर हे मनुष्य जीवन दुःखी का आहे, तर बुद्ध म्हणतात हे जे विकार आहेत, या विकारांमुळे मनुष्य जीवन दुःखी आहे. हा जो संसार आहे, हा अखिल संसार या विकारांमुळे जळत आहे. बुद्ध म्हणतात की हे अग्निकुंड आहे, अग्निकुंड होता ना, यज्ञ या करते लोक, अग्निकुंड बोलते उसे, त्या अग्निकुंडाप्रमाणे हा संसार जळत आहे. हे चक्षु इंद्रिय जळत आहेत, हे श्रोत इंद्रिय आहेत ना, हे जळत आहेत. त्यानंतर घ्राण इंद्रिय हे पण जळत आहेत. आपले जिव्हा इंद्रिय हे सुद्धा जळत आहे. मन इंद्रिय हे सुद्धा जळत आहे. का जळत आहे, त्याचं मुख्य कारण काय, हे विकार आहे, तृष्णा, वितृष्णा, अविद्या. हे अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी याला अग्नीची उपमा दिलेली आहे. अग्नी, जसं रागाचा रागाग्नी, द्वेषाचा द्वेषाग्नी आणि मोहाचा मोहाग्नी. मानवी जीवन या अग्नीमुळे जळत आहे. कधी रागाच्या अग्नीमुळे, कधी द्वेषाच्या अग्नीमुळे, कधी मोहाच्या अग्नीमुळे. ह्या अग्नीमुळे आपलं जीवन जळत आहे, आपले सर्व इंद्रिय जळत आहेत.
या विकारांचं शमन करणं महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला, प्रज्ञावान व्यक्तीला हे समजते की ह्या विकारांमुळे आपण दुःखी आहोत, तर तो मनामध्ये विरक्ती उत्पन्न करतो आणि या अग्नींना शमविण्याचा तो प्रयत्न करतो. रागाला, द्वेषाला, मोहाला याला शमवतो आणि तो दुःखमुक्त होतो. जेव्हा एक प्रश्न उपस्थित होतो की निब्बाणामुळे सुख कसे प्राप्त होते, निब्बान की वजह से इंसान को सुख कैसे मिलता है. एक साधारण आपल्यामध्ये एक विचारधारा अशी आहे की माणसाकडे सर्व प्रकारची भौतिक संपदा असली, म्हणजे घर, गाडी, बंगला, बँक बॅलन्स, हे सगळं काही असलं तर माणूस सुखी असतो, असं आपल्याकडे सहसा विचारधारा आहे. परंतु ह्या सगळ्या भौतिक सुख साधना असूनही माणूस कधी कधी दुखी होतो की नहीं. सब कुछ होने के बावजूद भी आदमी दुखी होता है ना. तो दुःख का होतो तो. सगळ्या प्रकारची भौतिक संपदा असूनही माणूस दुखी का होतो, तर याचं मेन रिझन सांगितलेलं आहे लोभ. लोभ म्हणजे इच्छा पूर्ण होतच नाही आहेत, अमर्यादित इच्छा आहेत आणि त्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून व्यक्ती त्या इच्छेच्या मागे धावपळ करत राहतो, धावत राहतो. हा लोभाचा परिणाम आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. लोभ करणे दुःखाचं पहिलं कारण हे आहे. म्हणजे सर्व प्रकारची भौतिक संपदा असूनही जो माणूस दुःखी आहे त्याचं कारण हे आहे. तर जेव्हा या विकारांचं शमन होते तेव्हा माणसाकडे भौतिक संपदा असली काय आणि नसली काय काही फरक पडत नाही, पण तो माणूस सुखी राहतो. कोणतं सुख मिळते त्याला मिळते मानसिक सुख. सुख किंवा शांती त्याला म्हणतात. यालाच म्हणतात आध्यात्मिक सुख, यालाच म्हणतात धार्मिक सुख, यालाच म्हणतात मानसिक सुख, इनर पीस. हे कधी प्राप्त होते माणसाला, जेव्हा चित्तातील हे जे विकार आहेत हे विकार जेव्हा नष्ट होतात तेव्हा माणसाला चिरकाल टिकणारी स्थायी स्वरूपाचं सुख माणसाला प्राप्त होतं. भगवान बुद्ध राध नावाच्या एका भिक्षूला उपदेश करतात की निब्बाण काय आहे. साधा सोपा उपदेश केलेला भगवान बुद्धांनी. राध नावाचा भिक्षू होते. जेव्हा राज विचारतो की भगवान निब्बाण म्हणजे काय, तेव्हा भगवान बुद्ध त्या राज भिक्षूला म्हणतात की निब्बाण म्हणजे निर्दोषयुक्त जीवन जगणे होय. एकदम साधी सोपी व्याख्या केलेली आहे. निर्दोष जीवन. बुद्धाने केलेली व्याख्या आहे ही. म्हणजे आपलं जीवन हे निर्दोष असलं पाहिजे, कोणत्या प्रकारचा दोष घडू नये, कायिक, वाचिक किंवा मानसिक दोष घडू नये, पूर्णपणे निर्दोषयुक्त जीवन जगणे, त्यालाच भगवान बुद्ध निब्बाण असं म्हणतात. निर्दोषयुक्त जीवन जगणे. ते हे निर्दोषयुक्त जीवन कधी होईल. हे निर्दोष जीवन जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर ते कधी होईल, ज्यावेळेस तुमचा लोभ कमी होईल त्यावेळेस तुम्ही निर्दोष जीवन प्राप्त करू शकता. ज्यावेळेस तुमचा द्वेष कमी होईल त्यावेळेस तुम्ही निर्दोष जीवन प्राप्त करू शकता. तुमचा जेव्हा मोह कमी होईल, अविद्या, अज्ञान कमी होईल, त्यावेळेस तुम्हाला निर्दोष जीवन प्राप्त करता येईल. म्हणजे अशाच एका प्रसंगामध्ये भंते सारीपुत्त यांनी सुद्धा निब्बाण विषयक संकल्पना म्हणजे निब्बाण विषयक देशना केलेली आहे. सारीपुत्तांनी केलेली व्याख्या यासाठी महत्त्वाची आहे कारण सारीपुत्त हे धम्मसेनापती होते. म्हणजे भगवान बुद्धांच्या नंतर भगवान बुद्धांप्रमाणेच उपदेश करणारे जर कोणी असेल तर ते हे सारीपुत्त होते. बऱ्याच प्रसंगामध्ये भगवान बुद्ध म्हणायचे सारीपुत्ताला की सारीपुत्त माझी आता म्हणजे पाठ दुखत आहे, कारण ते बुद्धांनी ते 6 वर्ष तपश्चर्या केली होती ना, त्यामुळे त्यांना नेहमी पाठीचा वगैरे त्रास व्हायचा. तर भगवान बुद्ध सारीपुत्ताला म्हणायचे की सारीपुत्त मी थोडी आता विश्रांती करतो, या पुढचा उपदेश आपण करावा. मग असाच एक उपदेश करत असताना भगवान बुद्ध जेतवनामध्ये उपदेश करत आहेत. नंतर ते सारीपुत्ताला म्हणतात की सारीपुत्त
यानंतरचा उपदेश तुम्ही भिक्खूंना करावा. तर भगवान बुद्धांच्या नंतर सारिपुत्त निब्बाण म्हणजे काय याचं स्पष्टीकरण. विकारातून मुक्त होणे, विकार मुक्ती म्हणजे निब्बाण होय. विकारातून मुक्त होणे. कोणते कोणते विकार? द्वेष आणि मोह मुक्त. यालाच म्हणते सारिपुत्त निब्बाण असं म्हटलेलं आहे. मग सारिपुत्त पुढे उपदेश करतात, जर आपल्याला लोभ, द्वेष आणि मोह या विकारातून जर मुक्त व्हायचं असेल, आपल्याला आपलं जीवन पूर्णपणे निर्दोष करायचं असेल, तर जीवनाला निर्दोष करण्यासाठी, जीवनाला विकारमुक्त करण्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. सारिपुत्त म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग हाच निर्दोष जीवन जगण्याचा मार्ग आहे, हाच दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हाच मध्यम मार्ग आहे आणि आर्य अष्टांगिक मार्ग हाच निब्बाणाचा मार्ग आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. म्हणजे सरते शेवटी आपण बुद्ध तत्वज्ञानातील दुःखमुक्ती संकल्पना किंवा निब्बाण संकल्पना कुठपर्यंत येऊन पोहोचलो की आर्य अष्टांगिक मार्ग हाच खऱ्या अर्थाने निब्बाणाचा मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्ग हाच खरा निब्बाणाचा मार्ग आहे. ही अत्यंत साधी सोपी व्याख्या आपल्याला समजेल उमजेल अशा प्रकारची आहे. म्हणजे या बुद्ध तत्वज्ञानातील निब्बाण संकल्पनेमध्ये या दोन्ही गोष्टीचा त्याग केलेला आहे. लौकिक निब्बाण, यौगिक निब्बाण याचा त्याग केलेला आहे आणि आत्म्याचं अस्तित्व अमान्य केलेलं आहे. त्यामुळे याच जिवंतपणे, याच जीवनामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करून आपण आपल्या मनातील हे सर्व प्रकारचे विकार नष्ट करू शकतो, विकारमुक्त होऊ शकतो, निर्दोष जीवन जगू शकतो आणि म्हणूनच त्याला दुःखमुक्तीचा मार्ग म्हटलेला आहे. जर कोणी विचारलं की निब्बाण म्हणजे काय, तर काय सांगाल? आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे यालाच निब्बाणाचा मार्ग असं म्हणतात. तर ज्या वेळेस एक प्रज्ञावान व्यक्ती या मार्गाचं आचरण करतो, आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करतो आणि आचरण करता 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 हा कोणता मार्ग आहे? दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, निब्बाणाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. तर निब्बाण किंवा दुःखमुक्ती ज्याला म्हणतात तो त्या अवस्थेला प्राप्त करतो. जो व्यक्ती या मार्गाचं आचरण करतो, अवलंब करतो, दुःखमुक्तीच्या मार्गावरती तो आरूढ होतो, तर त्याला पहिली अवस्था प्राप्त होते. त्याला म्हटलेलं आहे श्रोतापन्न.